अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जय भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदियाचे घरी, बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी, दोघासी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थाचे तेज उभयतासी वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लागोनी, आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरोन हैदराबादीसी पातलो. येऊनी मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमुले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो तेथोणी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रती येणे तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमुचे सकल व्रत असे मुळापासोनी. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत, द्वितीयोऽध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोऽध्यायम्. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ.